घशात न दाटणारी आणि झटपट होणारी आळूवडी. हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे स्वामी टिफिन रेसिपीमध्ये. आज बघतोय झटपट आळूवडी. साहित्य घेतलं आहे चिंच आणि गुळाची पेस्ट 1 चमचा, हळद पाव चमचा, ओवा आहे पाव चमचा, धना पावडर आहे 1 चमचा, त्याच्यानंतर मोठ्या चमचा 1.5 चमचा तीळ घेतलेत, 2 मोठे चमचे तांदळाची पिठी घेतली आहे, वाटण आहे मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरेचं वाटण, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे, चिमूटभर हिंग आणि 1 वाटी बेसन घेतले आहे. 10 ते 12 आळूची पानं घेतलेली आहेत, धुवून देठं काढून. गॅसवरती भांडं ठेवून त्याच्यात 1.5 ग्लास पाणी ठेवलं आहे आणि वरती स्टीमरचं भांडं ठेवलं आहे, जाळी ठेवलेली आहे. त्याला आपण तेल लावून घेणार आहोत, वडी चिटकून बसू नये म्हणून. नंतर मिश्रण करतो आहे. बेसन घेतलं आहे, त्याच्यातच तांदळाची पिठी घालायची आपल्याला. तांदळाच्या पिठी घातल्यानंतर आपण घालणार आहोत पाव चमचा ओवा, 1 चमचा धना पावडर घालतो आहे, पाव चमचा हळद, 1.5 चमचा तीळ आहेत पांढरे तीळ, चिमूट भरून हिंग, त्याच्यानंतर चिंच आणि गुळाची जी पेस्ट आहे ती घालतो आहे. माझ्याकडे ऑलरेडी मी बनवलेली होती तीच पेस्ट वापरलेली आहे. तुम्ही चिंच गुळाचा कोळ करून घाला. वाटण घालतो आहे, पाणी घालून वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पातळ दिसते. चवीनुसार मीठ घातलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी खूप बेताचं वापरायचं आहे, बेसन लगेच पातळ होतं. बेसनला पाणी खूप कमी लागतं. तर मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला. पातळ करायचं नाही आहे मिश्रण आणि खूप घट्टही मिश्रण करायचं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे किंचित सोडा वापरू शकता, पण मी तर नाही वापरला. तर इथे मला अर्धा ग्लास आणि 3 चमचे पाणी वरती लागलेलं आहे आणि अशा प्रकारे मिश्रण बनवलेलं आहे मी. पातळ मिश्रण बनवलं की पानांना लागत नाही आणि मग वडी वळता येत नाही. त्याच्यानंतर आळूचे पानं धुवून पुसून देठं काढून घेतलेत. त्याच्या जे शिरा असतात त्या शिरा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून रोल तुटणार नाही किंवा मधूनच असं फाटणार नाही. तर त्याच्यामुळे त्या शिरा आपण लाटून घेतलेत. लाटण्याने 2-3 चमचे मिश्रण घेऊन पानाला सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मी इथं 3 पानं वापरलेली आहेत, तुम्ही पुढे बघू शकता. तर आपण 7 ते 8 आपण पानं वापरू शकता, जेणेकरून तुमचा रोल मोठा होईल, गोल होईल आणि लेयर्स जास्त पडतील. तर आता हे पहिलं पान मी असं लावलं आहे, तर दुसरं पान मी या पद्धतीनं लावलेलं आहे आणि मिश्रण लावून वाटून मिश्रण लावून परत त्याला सगळीकडे एकसारखं लावलेलं आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही हवी तेवढी पानं लावू शकता आणि अशाच पद्धतीनं तुम्ही मिश्रण लावून रोल बनवू शकता. त्याच्यानंतर हे तिसरं पान आणि परत सेम प्रोसेस. तर इथे चिंच गुळाची पेस्ट मी याच्यासाठी घातली आहे की कधी आळूची पानं खाजतात घशामध्ये, आळूची वडी खाजते म्हणून लोक खात नाही, पण त्याच्यासाठी हे आपण चिंच गुळाचं पेस्ट घातलेली आहे. तुम्ही चिंच गुळाचा कोळ घाला, त्याच्यामुळे खाजणार नाही घशामध्ये. तांदळाची पिठी ह्याच्यासाठी की आळूची वडी अशी कुरकुरीत होते. आणि इथे आपण ही ट्रिक वापरलेली आहे. आपण इथे दोन्ही साईडच्या बाजू आणि वरची आणि खालच्या टोकाची बाजू आतमध्ये घेणार आहोत पानांची दुमडून, जेणेकरून आपला रोल हा चौकोनी होईल, एकसारखा रोल होईल आणि शिवाय आळूची वडी कट केल्यानंतर एकसारखी वडी दिसेल. वडी ही एकसारखी होते, वड्या छान कट करता येतात. तसेच दुसऱ्या पण पानांची मी करून दाखवलेली आहे वडी. सेम तशीच प्रोसेस करायची आहे, त्याच्यामुळे वड्या व्यवस्थित पडल्या जातात. तर इथे माझ्या सगळ्या वड्या झालेल्या आहेत. तर आपण इथे स्टीमरमध्ये वड्या ठेवून घेऊया. एक वडी मी मोठी आणि वेगळी बनवलेली आहे, ही शेवटची, लहान मुलांसाठी, कमी तिखटवाली, मुलांना खायला येते. झाकण लावून 7 ते 8 मिनटं मी मध्यम आचेवरती त्याला उकडवून घेतलं, पण त्यावेळेस ती तयार झाली नव्हती 7 ते 8 मिनटामध्ये, तर ती चिटकत होती चमच्याला. त्याच्यानंतर मी अजून एक 5 ते 6 मिनटं मी परत उकडवून घेतली आणि मग ती आळूवडी तयार झाली. चमच्याला बिलकुल चिटकली नाही, याचा अर्थ तुमची आळूवडी व्यवस्थित स्टीम झालेली आहे, उकडलेली आहे. 10 ते 15 मिनटं ठेवून आपण ही आळूवडी
थंड करून घेणार आहोत आणि मग थंड झाल्यानंतर आपण ही आळूवडी कट करायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपण थंड करून घेतल्यानंतर वडी आपण तळून घेणार आहोत। तर बघा वडी आपली कशी झाली आहे, छान झाली आहे वडी। मध्ये जर जागा राहिली पीठ भरल्यानंतर पानांच्या मध्ये व्यवस्थित रोल नाही गुंडाळला तर अशी पोकळ दिसते। आणि इथे बघा तुम्ही आपण आता लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण ही वडी तळून घ्यायची आहे। तुम्ही शालो फ्राय पण करून घेऊ शकता। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी स्वामी टिफिन रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत टिप्स दिलेल्या असतात आणि रेसिपी बनवा, मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे। तर कलर बघा तिचं किती छान आला आहे। अशाच सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत। तुम्ही डीप फ्राय करून घ्या, शालो फ्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। परत भेटू पुन्हा नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।